अतिरिक्त पाण्यामुळे जेव्हा रोपांच्या कुंडीमध्ये हिरवट काळ्या रंगाची बुरशी येते तेव्हा या बुरशीचा लागलीच नायनाट करणे गरजेचे असते. बुरशी दोन प्रकारची असते, चांगली बुरशी आणि वाईट बुरशी. आणि ही जी हिरवट काळसर रंगाची बुरशी आहे ही वाईट बुरशी या प्रकारामध्ये मोडते आणि त्यामुळे तिचा लगेच नायनाट करणे गरजेचे असते. कारण ही बुरशी आपल्या रोपांच्या मुळांमधला, खोडांमधला, पानांमधला, कळ्या तसेच फुलांमधला रस शोषून घेते. त्यामुळे साप पावडर जरी केमिकल असली तरी तिचा इन्स्टंट उपचार म्हणून आपण वापर करू शकतो. साप पावडर वाईट बुरशीचा लागलीच खात्मा करते. या वाईट बुरशीमुळे रोपांची पानं पिवळी पडतात, पानांवर डाग पडतात, गुलाबासारख्या रोपांना तर डायबॅकसारखा आजार होतो आणि डायबॅकसारख्या आजारामुळे प्रसंगी आपले रोप दगावू शकते. यामुळे साप पावडरच्या वापराने ही बुरशी लागलीच आटोक्यात येण्यास मदत मिळते. साप पावडरचा वापर आपण मातीत मिसळून किंवा कंपोस्टमध्ये मिसळून करू शकतो. तसेच पोहे खायचा अर्धा चमचा 1 लिटर पाण्यात मिसळून आपण त्याचा फवारा रोपांवर करू शकतो. आता दुसऱ्या प्रकारची जी चांगली बुरशी आहे ही पांढऱ्या रंगाची असते. ती मातीत झाली तरी काळजी करण्याचे काहीच कारण नसते. कारण ही पांढऱ्या रंगाची बुरशी मातीमधल्या खाद्यपदार्थांचे व्यवस्थित विघटन करून रोपांच्या मुळांकडून कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन रोपांना मातीतील आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी मदतच करत असते.